सोलापूर महानगरपालिकेतील विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून जून अखेरपर्यंत या बदल्याचे आदेश जारी होण्याची शक्यता आहे। दिनांक 1 जुलैपासून महापालिकेच्या विविध खात्यांमध्ये नवा गडी नवा राज असं चित्र पाहायला मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। महापालिकेतील अनेक विभागांमध्ये काही अधिकारी आणि कर्मचारी गेल्या 3 ते 5 वर्षांपासून एकाच पदावर आणि एकाच विभागात कार्यरत आहेत। प्रशासनातील कार्यक्षमता वाढवणं, कामकाजात पारदर्शकता आणणं तसंच विभागीय समतोल राखणं या उद्देशानं या कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतल्याचं समजतं। यासाठी सामान्य प्रशासन विभागानं पात्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यादी तयार केली असून त्यानुसार बदल्यांची प्रक्रिया राबवण्यात आली आहे। संबंधित विभागांकडून आवश्यक माहिती संकलित करण्यात आली असून अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठवण्यात आल्याची माहिती आहे। महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार या बदल्यांबाबत पुढील कार्यवाही केली जाणार असून जून महिन्याच्या अखेरीस आदेश निर्गमित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। या बदल्यांमुळे महापालिकेतील अनेक महत्त्वाच्या विभागांमध्ये नवीन अधिकारी आणि कर्मचारी कार्यभार स्वीकारणार आहेत। त्यामुळे काही विभागांच्या कामकाजाच्या पद्धतीत बदल होण्याबरोबरच प्रशासनाला अधिक गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। दरम्यान बदल्यांच्या पार्श्वभूमीवर महापालिका वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं असून कोणत्या विभागात कुणाची नियुक्ती होणार याबाबत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे। आता जून अखेरपर्यंत होणाऱ्या आदेशांकडे सर्वांचं लक्ष लागलं असून 1 जुलैपासून महापालिकेच्या प्रत्येक खात्यात नवा गडी नवा राजचं चित्र प्रत्यक्षात दिसणार आहे।